आजच्या दिवसाची सुरुवात काहीतरी अशी झाली की आज उठून आंघोळ्या केल्या आणि लगेचच मशीन लावून घेतली. नंतर पाण्याचा स्पीड कमी होतो आणि आज आमचे हे जरा बाहेर गेलेली, त्यामुळे आज माझं काम देखील कमीच होतं. बट कपडे खूप जास्त होती, लावून घेतली. तेवढ्या वेळात मग माझं इकडे पोळी भाजी तयार झाली. आजच्या स्वयंपाकामध्ये चपाती आणि मेथीची भाजी एवढंच बनवलं होतं. मुलांचा डब्बा होता त्यामुळे मग थोड्याशा 4-5 चपात्या आणि थोडीशी भाजी एवढंच मेनू बनवलेला. त्यानंतर किचन क्लीन झालं. कपडे होईपर्यंत एवढी सगळी माझी कामं उरकून झाली आणि त्यानंतर मग काय लगेचच मग कपडे झाली होती आणि मग कपडे काढून घेतली. अभिची अंघोळ राहिलेली त्यासाठी पाणी ठेवलेलं. मग कपडे झाली, कपडे काढून घेतली. हे 2 दिवसाची कपडे होते. मी शक्यतो 2 दिवसाला एकदाच मशीन लावते, कारण त्याचं थोडंसं ते ड्रम मोठा आहे आणि 1 दिवसाचे एवढे कपडे नसतात. त्यामुळे मग ज्या दिवशी मुलांच्या युनिफॉर्मला सुट्टी असते त्या दिवशीच मी कपडे मशीनला लावते की 2 दिवसाचे हे करून. आणि मग काय कपडे काढली आणि वाळत घातली. असं काम पटकीने इझी होते मशीन आल्यापासून आणि ते बरं वाटतं. पटकीने कपडे सुकत घातली. त्यानंतर रेडी झाले. अभिला स्कूलला सोडायला जायचं होतं. त्याला नाश्ता करायला दिला. नाश्त्यामध्ये त्याला मॅगी बनवून दिलेली. ह्याची एवढी इथं नाटकं चाललेली, हे नको ते नको, ह्या डिशमध्ये नको त्या डिशमध्ये नको, आणि पटकीने काय खायलाच मागत नव्हता. त्यातून त्याला टिफिनमध्ये खायचं असतं, कधी डिशमध्ये खायचं असतं. मग काय तोपर्यंत त्याचं नाश्ता होते तोपर्यंत म्हटलं की काल जे मी स्टिच केलेलं काम होतं ते तुम्हाला दाखवून घ्यावं. तर सगळ्यात पहिलं मी हा एक ड्रेस मटेरियल होता की जो स्टिच केला होता. आणि त्यानंतर हे ब्लाऊज कप्सवाला आहे आणि ट्रेंडिंग साडी. याचे ब्लाऊज शिवून तर मी एवढी कंटाळले की विचारायलाच नको. एवढे प्रमाणाबाहेर त्याचं माझ्या आता लक्षात देखील नाही की मी किती ब्लाऊज स्टिच केलेले आहेत त्या साडीचे. सेम कलर, सेम साडी, कलर देखील आले होते, पण खूप जास्त प्रमाणात मी त्या साडीचे हे केले. त्यानंतर हे 2 ब्लाऊज आहेत. ह्याचं सांगायचं विशेष म्हणजे की ह्या ब्लाऊज रेडी झाल्यानंतर ह्या ताईंचा मला फोन आला की ताई मला डेली वेअरसाठी हवे ते ब्लाऊज, ह्याच्यात जास्त डीप गळा नका करू. मग त्यानंतर मी त्या दोन्ही ब्लाऊजला तशा डिझाईन केलेल्या नंतर केल्या. अस्तरचाच कापड माझ्याकडे शिल्लक होता, त्यातून मी त्याचे तसे डिझाईन केल्या, त्याला लेस वगैरे लावून. त्यांना डीप नको होता. मग नंतर मी ते केलं आणि त्यानंतर एवढे ब्लाऊज मी काल कट केले होते. आता माहीत नाही मला आज होतील की उद्या होतील हे पूर्ण शिवून. सो ह्याच्या डिझाईन देखील मी